आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीचे खमंग आणि खुसखुशीत इन्स्टंट थालीपीठ। मक्याच्या पिठात कांद्याची पात टाकून बनवलेली एक इझी ब्रेकफास्ट रेसिपी। ही हेल्दी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणासाठी देखील बनवू शकता। फक्त 15 मिनिटात बनणारी ही थालीपीठ रेसिपी बघूया। सर्वात आधी ताजी कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची। रेसिपी पुढे पाहण्याआधी आमच्या इन्व्हेंटेड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीमध्ये 2 वाटी मक्याचे पीठ टाकायचे, अर्धा वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धा वाटी बेसन, चवीपुरते मीठ आणि 1 टेबलस्पून ओवा, 2 टीस्पून सांबार मसाला आणि 3 टीस्पून चाट मसाला। या दोन्ही मसाल्यांनी थालीपीठाला छान चटपटीत अशी चव येते। 2 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि 2 टीस्पून धणेपूड। मग सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकायचा। आता चव वाढवण्यासाठी आपण अजून एक गोष्ट टाकूया। अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात 2 टेबलस्पून गुळाची पावडर टाकून छान विरघळून घ्यायची। मग हे गुळाचे पाणी पिठात टाकायचे, त्याबरोबर थोडेसे तेल टाकायचे आणि मग थोडे थोडे पाणी टाकून थालीपीठासाठी मळतो तसे पीठ छान सैलसर मळून घ्यायचे। पीठ छान मळून झालेले आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। अशा बिना भाजणीच्या थालीपीठाच्या बऱ्याच रेसिपीज तुम्हाला आमच्या चॅनलवर यापुढे बघायला मिळतील। आता थालीपीठ थापायला एक पातळ प्लास्टिक घेऊया। दुधाची पिशवी घेतली तरी सुद्धा चालेल। प्लास्टिक एका ताटात ठेवून त्यावर थोडे पाणी लावून घ्यायचे आणि त्यावर पिठाचा गोळा ठेवून ओल्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचे आणि त्याला 3 भोकं करायला विसरायचे नाही, कारण थालीपीठ भाजताना जेव्हा आपण त्या भोकांमध्ये तेल सोडतो तेव्हा थालीपीठ सगळ्या बाजूनी छान भाजले जाते आणि खुसखुशीत होते। आता मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावर थोडे तेल टाकून छान पसरवून घेतलेले आहे। आता अलगद हाताने थालीपीठ उचलून तव्यावर टाकूया। एका बाजूने छान भाजून झाले की उलटून घ्यायचे। मध्येच थोडे तेल टाकून घेऊ। थालीपीठ सर्व बाजूनी छान भाजले गेले आहे आणि छान खरपूस झाले आहे। आता हे थालीपीठ एका ताटात काढून घेऊया आणि असेच बाकी सर्व थालीपीठे बनवून घेऊया। बिना भाजणीचे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार। याला आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी म्हणू शकतो किंवा इन्स्टंट टिफिन रेसिपी। रेसिपी आवडली तर कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।